हॉल 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 या ठिकाणी या सेवा सत्रामध्ये मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कलेच्या माध्यमातून अवघ्या वयाच्या 4थ्या वर्षी ज्याने रसिकांना आपलंसं केलं असा बीड जिल्ह्यातला सुपुत्र साईराज गणेश केंद्रे या ठिकाणी त्याचं आगमन झालेलं आहे। त्याचे वडील गणेश दादा केंद्रे या ठिकाणी आलेले आहेत। तरी आपण त्याचं पुरं कोकणवासीय जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया। हॅलो आवाज सर्वांना येतोय का? अगदी शेवटपर्यंत जर येत नसेल मित्रांनो तर निश्चित सांगा, कारण आजच्या कार्यक्रमाचा हा पैसा आणि पैसा सर्वांना वसूल करून जायचं आणि म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय तुरीबरे शाहीर सचिनजी धुमत बुवा शाहिरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी घेऊन यायचे। माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचं। तुझ्यावानी नाही कोणी जीवनावणारा, देते मी कबुली तू हाय माणूस भला। अरे तुझ्यावानी नाही कोणी जीवनावणारा, देते मी कबुली तू हाय माणूस खरा। होतो हस तुझा कसा जाऊ मी विसरून, होतो हस तुझा कसा जाऊ मी विसरून। दिन सखी मला कर वास्तव उमजून, दिन सखी मला कर वास्तव उमजून। अरे माझ्या राजा तुझे नशिबाचा खेळ समजून, अरे माझा राजा तुझे नशिबाचा खेळ समजून। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असावं, तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा, तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा। करता ही सेवा मिळतो सुखाचा निवारा, नाही कधी जाणार मी तुला विसरून, नाही कधी जाणार मी तुला विसरून। तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून, तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून। अरे माझ्या रसिका तू घे ही चूक भूल माझी समजून। अरे माझ्या रसिका तू घे ही चूक भूल माझी समजून।
मंच नाचत आहे. त्या संचाचा एक हार्मोनियम असा कलाकार जो अगदी काही थोड्या दिवसापूर्वी आम्हाला तुम्हाला सर्वांना या जगाचा निरोप घेऊन तो गेलेला आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझ्या या संचातला एक हार्मोनियम असा कलाकार रुपेश होता बंगाल हा स्वर्गवासी झाला आहे. आणि म्हणून त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या ईश्वराची मी प्रार्थना करतो. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्रांनो. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुक्षेत्र प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानवेंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवावी आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन दत्तगुरु मित्र मंडळ तिवरे कुंभारवाडी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आयोजित श्री गुरुदेव दत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराच्या 3ऱ्या वर्धापनाच्या दिनानिमित्तानं कलगी आणि तुरा असा नाताचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाट्य मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेरे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय बेटा नृत्य कला पथक कामांडी बेतावाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मातांनी मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आधी जर आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित क्लिअर पोहोचत नसेल माझ्या तोंडातून येणारा शब्द जर शेवटपर्यंत कोणाला ऐकायला व्यवस्थित जात नसेल तर अगदी आपले सावंतवाडे दादा सुंदर साऊंड लागलेला आहे. फक्त त्यांच्यापर्यंत येऊन ती सूचना द्या की बाबा शेवटपर्यंत आवाज पोहोचत नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानतो श्री दत्तगुरु व विठ्ठल रखुमाई मंदिर या संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक यांना या ठिकाणी प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो मित्रांनो. या छोट्याशा शाहीराला या सेवेची संधी या ठिकाणी आपण दिली. आणि म्हणून आजचा कार्यक्रम मी ज्यांच्या सोबतीने या ठिकाणी पुढे घेऊन चाललं संगीताला मला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू आणि ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये झी युवा फेअर मध्ये त्यांनी ढोलकी या ठिकाणी वाजवलेली आहे माझ्या ढोलकीपटू विशालदादा स्वतः. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत माझे बंधू विशालदादा बंदरकर. बँकेला मला साथ करतायत माझे दादा सौरभदादा देवरुखकर. ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताडे. शैली वादक माझे दादा रोहितदादा जाधव. आणि आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या कोकणातील नामवंत साऊंडवाले दादा आमचे आकाशदादा मध्ये आणि संपूर्ण सहकारी त्यांची टीम आहे त्या सर्वांना मित्रांनो शामिल मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो अगदी बरीचशी मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये
आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणातील शाहीर वगैरे उपस्थित राहिले आणि त्याच्यामध्ये मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय नामवंत तोरीवाले शाहीर तुषारजी पंधेरे मावळे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यामध्ये शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे तोरीवाले माझे मित्र माझे दादा जितेश दादा गुरव हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि एक नामवंत अशा कवी अविनाश दादा कडू हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत व त्यांना देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि गोड आवाजाचे शाहीर तोरीवाले शाहीर जरी तोरीवाले असले तरी अगदी सख्या भावाप्रमाणे मला जीव लावणारे माझे बंधू सुशांतदादा श्रीकर हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे शिष्य वेदांतदादा जाधव तसेच तोरीवाले शाहीर माझा भाऊ आहे महेश डोंगरकर हा देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे अजून एक माझे शिष्य ओंकार नांचेकर नितेश दादा शिकवण या ठिकाणी आमचा दीपक नाचरे आणि दादा पाशके ही संपूर्ण या ठिकाणी शिष्यमंडळी आज मला कोरस या ठिकाणी साथ करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रमोददादा गोवळकर हे देखील आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे शीतल दादा महेंद्र दादा शीतल हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रवीणदादा पाटील हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील शाहिरी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा युवा अभिनेता साहिराज गणेश आप्पी आमची कलेक्टर ही जी मित्रांनो या ठिकाणी जी मालिका होती त्या मालिकेमध्ये जी आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आमचा या ठिकाणी साहिराज याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. बाळा तुला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे जे मित्रांनो गाणं गेल्या वर्षी व्हायरल झालं होतं आमच्या पप्पाने गणपती आणला ते देखील या ठिकाणी साहिराजने आमच्या केलं होतं तर त्याला देखील शाहिरी मानाचा नमस्कार करतो. तसेच आजच्या या मित्रांनो गर्दीमध्ये नांदा तालुक्याचे सुपुत्र आणि माझे बंधू अगदी सुंदर असे सावट लावणारे दीपराज दादा खाके देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. दादा देखील शाहिरी मानाचा नमस्कार करतो. तसेच माझ्या या लोककलेतील एक नवा उगवणारा ज्याचा हात मित्रांना अगदी सुंदर असा बोलतो आमचा अपूर्व झाडेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या खेड तालुक्यातला एक असं व्यक्तिमत्व अगदी मित्रांनो कमी वयामध्ये ज्यानं आपल्या वाणीनं आपल्या वक्तृत्वानं संबंध कोकणवासियांच्या मनावरती जो राज करतोय तो माझा तालुक्याचा सुपुत्र सिद्धेश उकेकर आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. तर या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे मित्रांनो माझी शाखा सुमकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या शाखेची देखील काही मंडळी आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो ही लोककला आज संबंध कोकणामध्ये ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली ते माझे युट्यूबर्स माझ्या कोकणातील युट्यूबर्स हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मंदारदादा गावणं युवा पिढी डायमंड उद्योजक तसेच शिवशाही चायनीज सेंटरचे मालक आहेत. दादा देखील अशा कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटतो राजेश बुवाचा मुंबई रेल्वे मंचावरचा हा 5वा कार्यक्रम आहे. मित्रांनो अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी तुमच्या सर्वांच्या प्रेमानं मायेनं आजचा हा 5वा देखील कार्यक्रम हाऊसफुलचा मित्रांनो बोर्ड लागलेला आहे. तुमचे सर्वांचे मित्रांनो अगदी आभार मानेल तेवढे मित्रांनो कमीच आहेत. या छोट्याशा शाहिरावरती आम्हा दोन्ही शाहिरांवरती जे तुम्ही विश्वास ठेवला जे प्रेम दाखवलं आयोजकांवरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मित्रांनो मुजरा करून झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता राहिलं कोण? ज्यांची मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो ज्यांची मी आज 2-3 तासासाठी बायको आहे आणि जे माझा पती देव आहे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचे शाहीर हेटेवालं तुरेवाले शाहीर सचिनची धुमक बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचा संच त्यांचे संगीतकार त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करून मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम
विजयजी निकम याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांच्या या ठिकाणी पायावरती नतमस्तक होतो. अगदी मित्रांनो जास्त सर्वांचा वेळ घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीला वंदन करून रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम पिढीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते फक्त तुझ्या प्रेमामुळे तुझ्या आशीर्वादामुळे. आज या छोटीशी नौकेला अथांग पसरलेल्या या जनसागरामध्ये सोडलेली ही छोटीशी नौका या नौकेला तुझ्यापर्यंत लावलं रसिका. अरे तुझंच फक्त काम आहे आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे का लक्षात तुझ्यासाठी हे रसिका दिन रात मी गात राहील. तुझ्याच आशीर्वादाची रसिका मी सदैव वाट की तुझीच सेवा करता अरे तुझीच सेवा करताना आज मी रंगून जाईन आणि मग सदैव तुझ्या चरणाचा रसिका अरे मी दास बनून. आणि म्हणून हे रसिक राजा ही स्तवन माझी तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय बुवा? आधी तुम्हाला पण सांगतोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत कानातलं चोख बाहेर काढा आणि माझ्या गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे बोला. तुमचं लक्ष असता म्हणायचं काय? लक्ष असावं. तुझ्यासाठी सुरांची मी केली ना तमा हे रसिका अरे तुझ्यासाठी सुरांची मी केली ना तमा कधी केली ना तमा वाटता मी
निवाहता ही स्वरांजली रसिका तुमा वाहता ही वाहता ही स्वरांजली रसिका तुमा
201 रुपयाचं 72 पारितोषिक आहे मानाचा मोजला करतो. त्याचप्रमाणे माझी शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या माझ्या शाखेकडून या माझ्या नाचणाऱ्या शाखेसाठी या लहान मुलांसाठी 201 रुपयाचं 72 पारितोषिक आहे मित्रांनो मानाचा मोजला करतो. त्याचप्रमाणे शाहीर राजेश दादा निकम यांच्यासाठी माझा भाऊ सिद्धेश उतेकर माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचं 72 पारितोषिक आहे शाहीर मानाचा मोजला करतो. त्याचप्रमाणे 15 गावातील माझे जीवलग मित्र मदनदादा चांदे आणि रोहितदादा उतेकर यांच्याकडून मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना मित्रांनो आज मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या माझ्या भावांच्या माध्यमातून राजेश बुवाच्या या संपूर्ण संचासाठी 501 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे
साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सचे मालक माझे बंधू समीर दादा मोरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. अच्छा मित्रांनो, गर्दीमध्ये एक नाव अवश्य राहून गेलं. माझे बंधू अतुल दादा कदम हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, मगाशी जे नाव घेतलं होतं, या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रवीणदादा पाटील हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली करण्याची ताकद ही फक्त माझ्या कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. बाकी हे कुणाला शक्य नाही. एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली हा फक्त माझा कोकणकरच करू शकतो. त्याचं कारण म्हणजे का? कारण ओढ लागली प्रत्येकाला. ओढ लागले, कामावरती सुट्टी नाही मिळाली तरी कामावरती लाट मारून जायची तयारी माझ्या फक्त कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. आणि म्हणून ती ओढ या ठिकाणी सर्वांच्या मनातली लागलेली आहे. वाटेकडे डोळे लागले. आजची तारीख आहे मित्रांनो 3 तारीख, बरोबर आहे ना? आणि म्हणून सर्वांचे डोळे लागले. दिवस फक्त राहिलेत मोजके. कुणाच्या मनामध्ये काय काय उत्सुकता लागली असेल ती जास्त त्याला माहिती आणि त्या वेगळ्या मार्गाला माहिती. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या गर्दीमध्ये माझे गुरुबंधू आणि गोड वेळाचे गायक कोकण रत्न पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे माझे बंधू समीर दादा मोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. तामोणगावचे सरपंच श्री गंगाराम कृष्ण हरावडे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा बहारदार पारितोषिक मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून गाण्याकडे वळते मित्रांनो, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझी आठवण येते का या पावसाच्या देवाना पण तुझा चेहरा बुजतोय. आणि म्हणून बाप्पा आणि या तुझ्या लेकराला बसलेल्या सर्व कोकणकरांना आस लागले की फक्त तुझ्या येण्याची आणि ओढ लागले 27 तारखेच्या दिवसाची. म्हणून म्हणायचं बघा, माझ्या वेड्या या मनाला किती बघू सावराया. बाप्पा अरे तू येणार आहेस या मनाला सांगू कसं? उद्याचा दिवस कधी जाईल, परवाचा दिवस कधी जाईल आणि 27 तारखेचा दिवस कधी? म्हणून म्हणायचं माझ्या वेड्या या मनाला किती बघू सावराया. ओढ लागली तुझी मला रे देवा बाप्पा गणराया. अरे कधी येशील? डोळे सुकले तुझ्या वाटेकडे डोळे लावून लावून. बाप्पा अरे जेव्हा तू घरात येतोस तेव्हा ते घर घर नाही जात, त्या घराचं मंदिर बनून जातं. म्हणून हा तुझा लेकरू तुला सांगतोय लवकर ये लवकर ये. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4.
डायरेक्ट मित्रांनो ढोलकीच्या शाईवरती मधुर पडायचं तुझी श्रावण सरताना येते आठवण ढोलकीला शाई भरताना माझे बंधू घोडगाड्याचे गायक आहेत आदित्यदत्त खांडेकर हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मला संबोधन करतो. तर स्तवन आणि गण मित्रांनो झालेला आहे. तुम्ही झोपलं नाही ना? झोपलं नाही ना? झोपलं? अरे हा दिवा म्हणजे आपला प्रतीक कोकण आहे आणि दिव्याचा माणूस फक्त दिवाच लावतो, कधी कोणाला झोपून देत नाही मित्रांनो. मग तुम्ही झोपलो तो व्हायचं कसा? आणि म्हणून मित्रांनो स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रमाची खरी मजा आपण म्हणतो शक्तितुल्याची कणकीतुल्याची खरी मजा ही असते गवळणीपासून. बरोबर आहे ना? व बाली खतलं बरोबर ना? आणि म्हणून आजची जी गवळ मित्रांनो माझी असणार आहे माझ्या माय माऊल्यांचा शाहिरांचा बसलेल्या पुरुषांचा मान आणि सन्मान ठेवून गोड नाही प्रेमाची नाही वाकडी सरळ आणि गोवाला पण चांगली अगदी पचन. कारण आजचा वार पण रविवार आहे. जरी रविवार असला तरी श्रावण चालू आहे. काय सुशांत दादा तेव्हा गोवाला गवलन माझी पचन. गोवा कुठं आहे आपल्या अंगाला असू द्या. गोवा लिहून घ्या काय म्हणतो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळीचा विषय आणलाय कारण या वर्षातला आम्हा दोन्ही शाहिरांचा पहिलाच कार्यक्रम आहे. गणपतीत पण गोवा काय अजून भेटलेले नाहीत कुठं. आता नवरात्रीत कुठे भेटतील त्याचा काही पत्ता नाही. एकदम पण त्यांच्या अंगावर जाऊन चालायचं नाही. आता आल्यावर बघा एकदा त्यांचा भाग आहे पण अगदी फेटा बिटा बांधून कसा नवरा सजून येईल फक्त बघा. असू द्या असू द्या असू द्या त्यांच्या अक्षाला आपणच टाकू म्हणून म्हणायचं त्या बघा गवळ गाते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्षात असावं. अहो ऐका सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी की
ऐका सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी मत्सुरीला गेलेलं लोणी मी पाहिलं कानाच्या अहो पळता पळता या चोराची बघा सुटली रंगोळी माझ्या माटातलं लोणी तूच खाऊन गेलास आणि राधेने बघितल्यावर असा काय परत सुटला की पळता पळता कानाची लंगोटी सुटली म्हणून म्हणायचंय अरे पळता पळता या चोराची बघा सुटली लंगोटी मग आज पडले माझ्या शिंगाट गाणा अरे नाही करून देणार ही राधा तुला वारता ही बघा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे मी कोकणी कला छंद युट्यूबर चॅनलचे मालक शाहीर एकनाथ दादा बोरटे दापोली शाहीर संदीप दादा मोरे बुवा आणि शाहीर राजेश निकम बुवा यांचे पटशिष्य दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे मानाचा मुजरा करतो म्हणून बघा बुवा गवळीचा विषय आणलाय अगदी आज तुम्हाला जास्त झोंबत पण नाही बुवा पण तुम्हाला गवळीचा विषय देतोय अगदी बुवा प्रेमाने देतोय पण राधा काय म्हणते ऐका बघा अरे अरे चोरा अरे आईस तरी कुठं राधा म्हणते अरे अरे चोरा तू लय हराम गोरा अरे चोरा तू हराम खोरा काही वाटते तुला मजा अरे चोरा तू है हराम खोरा मग काय वाटते तुला मजा चार चौकात देईल सजा बघा मित्रांनो अरे चार चौकात देईल सजा तो आंड फोडील काढा तुझा बघा अरे चार चौकात देईल सजा तो फोडील काढा तुझा काढा राधा काय म्हणते तू ज्या ह्या गोकुळामध्ये येऊन आमच्या घरात शिरतोस आमच्या घरात त्या येऊन चोऱ्या माऱ्या करतोस ह्यात तुला काही मोठेपणा मिळतो ह्यात काय तुला मजा वाटते पण आज मी तुला पकडलाय बरोबर आहे ना माझ्या घरात तुला चोरी करताना मी पकडलाय मग त्याची सजा चार चौघात तुला कोण देईल तर तुझी आई देईल तुझं तोंड कोण बोलत ओ धुमकानो काय म्हटलं चार चौघात देईल सजा तोंड अरे तोंड फोडील काना मी तुला घेऊन तुझ्या यशोदेबाईकडे जाते मग त्याची सजाची तुला काय देईल चार चौघात तुझ्या आबरूचा पंचनामा करत तुझा तोंड फोडील चोऱ्या माऱ्या करू नको गोवा धुमकानो एवढाच तुम्हाला इंजेक्शन आगरी वारकासा नाही कोविडचा देत नाही बुस्टरचा देत वरच्यावर म्हणून म्हणतोय आधार चोरा तू हराम खोरा याला चोरा तू हराम खोरा काही वाटते तुला मजा अरे काही वाटते तुला मजा चार चौकात देईल सजा तो आठ फोडील काना तुझा चार चौकात देईल सजा तो आठ फोडील काना तुझा चौकात देईल सजा तो आठ फोडील काना तुझा चार चौकात देईल सजा तो आठ फोडील काना तुझा
निश्चितपणे वेळेला महत्त्व देणार. की आजच्या सामन्याला मजाही येणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर धुमकुवा मी आज तुम्हाला देणार. अहो समाचार तुमचा या दिवा नगरीत आज मी घेणार आहे आणि जमलंच तर बुवा या रसिकांच्या साथीनं अहो या रंगवंच्या वरून नागाची शिवा बाजी मारून जाणार. बघा 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 घाणेकर बुवांचं शक्तिपुऱ्याचा ढाण्यावा त्यांचं ते गाणं आहे काय सांगू बाई याला. बरोबर आहे ना. अहो कुठे गेला शंकर माझा मसना आणि तो विषय आणला बघा. ती चाल आहे विषय कसा आणला बघा. अहो ऐका हो शाहीर दादा ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो आज. तुम्ही ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो आज. उत्तर देऊन थोडी राखावीला. बघा हो काय म्हणतोय. अहो उत्तर देऊन थोडी राखावीला नाही तर तोंडावर तुमच्या खूप संवाद होता. नाही तर तोंडावर तुमच्या खूप संवाद होता. नाही तर तोंडावर तुमच्या खूप संवाद. नाही तर तोंडावर तुमच्या खूप संवाद. ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो आज. ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो आज. उत्तर देऊन थोडी जो दिलेला वेळ आहे त्या वेळेमध्ये कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलांचा सहकार्य